नंबर प्लेट आणि एक मागं लावायचं आहे. 2 नंबर. तर नंबर प्लेटला जागाच नव्हती, आता इथं लावलाय. ब्रो HSRP कैसे लगाने का इधर? वो लोग फिटिंग करेगा जिसको डायरेक्ट होल मार्केट ड्रिल करके चाला लावून बघा कशी दिसते, एकदम चकचकीत 2 नंबर. हे बघा एकदम राजासारखं वाटतंय, एकदम चालतोय तर किती उंच वाटतं बघा. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत, बरे आहेत का? आज गुरुवार आहे. काल बुधवार होता तर काल खूप मच्छी आमची विकली आणि व्हिडिओ काढता आलाच नाही, कारण की पाऊस पण होता आणि काय टाइम भेटलाच नाही. तर आज गुरुवार आहे, आज घरी सगळे. तेव्हा आई अक्का हॅलो, आता भाजीपाला घेऊन आली आहे, मार्केटात गेली होती. आज भाजीच आहे खायला, जेवायला दाखवतो. डाळ आहे, भेंडीची भाजी आहे फ्रायवानी, त्यात निंबू टाकलं ना एक नंबर लागेल. निंबू टाकलं. आणि बघा व्हेज ऑमलेट आहे. मम्मी घरी तर मम्मी बघा काय ना काय बनवत राहते, पूर्ण व्हेज. कारण की नॉनव्हेज खाऊन खाऊन पोटामध्ये त्रास व्हायला लागला आहे, म्हणून. श्रावणचा असाच अर्थ आहे वाटतं, मी एकदा बघितलेलं व्हिडिओमध्ये. कारण हवा पाणी चेंज होत राहते ना पावसामुळे, म्हणून भाज्यापाला खातात. व्हिडिओ ह्यामध्ये ऐकलं आहे, माझं खरंच आहे, कारण की मग पचन होत नाही ना असं, म्हणून व्हेज खायचं. व्हेज, प्युअर व्हेज या जेवायला. भेंडी बनवली होती ना मम्मीने, रेसिपी दाखवली होती, त्यामध्ये निंबू टाका, मस्त लागते, एक नंबर मस्त लागते एकदम. भेंडी आंबट आणि थोडं मस्त सॉफ्ट. हे बघा बॉस आज घरी सगळे. मावशीवर आली बघा, गावावरून आली, पूर्ण फिरून आली, रिलॅक्स. तिला माहिती होते संकष्टीमध्ये गिरायक नसतं, मेन रविवारी संकष्टी आली म्हणून नाही गेली, आराम गावी होती जरा. आमचं काय मी जळगावला आहे, ते पंजोबा आहे ना, पंजोबा त्यांची समाधी आहे, त्यांचं मंदिर आहे, गाव आहे. आमचं इथं छोटंसं मंदिर आहे देवीचं, खूप जुनं आहे, पंजोबांनी बांधलेलं आहे ना. आम्ही दाखवू ना, बांधायचंय, बस देवी माताचं कृपा हो, कुठून तरी काहीतरी लॉटरी लागावा, मग मंदिर वाजवा. आणि ऑटोमॅटिक देवी आलेली आहे, पण आम्ही म्हणून त्यामुळं आम्ही श्रद्धा आहे आमच्यावर आणि त्याची पूजा करत राहतो आम्ही. माहेरची देवी, माझ्या माहेरची आजी माता, मम्मीच्या माहेरची आणि आजीच्या पण माहेरची, जळगावला. आजीच्या माहेरची नाहीये, माझ्या माहेरची, तिच्या सासरची. सासरची. आणि पंजोबा आहे, तर मग आम्ही त्यांची किती पोर आहे, मी किती जण आहे आपला परिवार सांग बरं? 1230 एवढे परिवार आहे. आणि माझ्या लग्नामध्ये आले होते तेवढे, बाहेरचे तर कोणच नव्हते, एवढे लग्नामध्ये आले होते माझ्या. जेवण बिवण झाले आणि नक्की तुम्हाला दाखवणार आमचा किती मोठा परिवार आहे, आणि त्याच्यातच गाव दाखवणार. आता चाललो जरा बाहेर, जेवण बिवण झालं मस्त की आपलं. आणि ही नंबर प्लेट होती ना ती टाकायची आहे, कारण की HSRPला टाईम लागणार, 4-5 दिवस 6 दिवस पण लागू शकतं, सांगता येत नाही. तर उद्या जाणार आहे मच्छीला, तर मग गाडीला नंबर लावायचा बस. आपल्याला हत्ती घेऊन जायचा आहे. मध्ये आलोय, उंची आणि नंबर प्लेट लावायचा, हा वाला नंबर प्लेट, आणि एक मागं लावायचा आहे, 2 नंबर. हे बघा इथं आलोय शोरूमला नाही आपला, नंबर प्लेटच्या इथं. हा भाऊ आहे आपला, पीछे जगह ही ना भाई, जुगाड़ करना पड़ रहा है. पीछे जगह नहीं. तो इथं सेक्टर 6च्या इथंच आहे. हे इथं शिवसेनेचं ऑफिस आहे, इथं LGचं शोरूम आहे, त्याच्या अपोजिट साईडला नंबर प्लेट सगळं काम करतो. तर नंबर प्लेटला जागाच नव्हती, आता इथं लावलाय. ब्रो HSRP कैसे लगाने का इधर? वो लोग फिटिंग करेगा जिसको डायरेक्ट होल मार्केट ड्रिल करके. 2 नंबर लागलेला आपला,
आणि पुढं 2 नंबर. हो निकाल दे बाय स्टिकर. मार्किंग घेतोय भाऊ. बघा लावतोय, ड्रिल केले बोल्ड लावतोय. चाला लावून बघा कशी दिसते एकदम चकचकीत 2 नंबर. आणि आलोय आणि इथं गाडी धुवायला आलो आपण. योद्धा गाडी धुवायला आलो. 2 नंबर. घाण झाली ना जरा वॉश करतोय कारण की डायरेक्ट ती चालत आली बोलतात पुण्यावरून. जरा वॉश बिश करतो मस्त खालून. फुल वॉश करतो, फुल वॉश मस्त येतो. जरा निवांत बसलोय आणि फायनली आपल्याला ती 3-4 महिन्यापासून गाडी पाहावी होती. ती गाडी आली आहे. 3-4 महिने का म्हणजे कारण की थोडंसं फीचरमध्ये जरा आपल्याला ती पाहिजे होती अपडेटेड, पण ती कंपनीकडून नाही भेटली आपल्याला. पण आता नाही भेटली तर मग आता काय ऑप्शन नाही. आपल्याला पाहिजे होती तर मग ती पुढं आहे ती पाट्यावाली ती भेटली. आणि पुढं ते जी अपडेटेड होती ना ती सस्पेन्शन होती त्याला पुढं. मग जास्त काय एकदम हे नव्हत, जंक नव्हत. ही थोडी होती पण काय एवढं नाही आहे. मस्त एकदम हातीवानी वाटते. हे समोरच आहे. वॉशिंग करायला आलो. मस्त एकदम चकचकीत होणार आहे. उद्यापासून ड्युटी चालू होणार आहे आपला 2 नंबरची. 2 नंबर 2 नंबरसाठी पण तुम्ही पण बघितला असेल बाबा कशी जरा थोडीशी मेहनत लागली आणि लगेच भेटला आपल्याला 2 नंबर. वॉच होणार आहे. जरा स्वप्न पण होतं जरा आपल्याला एक मॉन्सून ट्रक पाहिजे एकदम रफ अँड टफ. आणि ती आली आहे, कामामध्ये पण आली आणि हाऊसमुळं पण आली आहे आणि एकदम रफ अँड टफ दिसते. नजर नाही लागावा बस एवढंच आहे. आणि थोडे मॉडिफाय करेल जे आपल्याला जे लिगल आहे तेच जरा बघू. तुम्ही पण बघत जावा काय काय होणार आहे मस्तपैकी आपल्या योद्धामध्ये. चकचकीत पुसतोय मस्त. धुवून घेऊन झाली बघा, चमकते आता एकदम फ्रेश. हे बघा एकदम राजासारखं वाटतंय. एकदम चालतोय तर किती उंच वाटतं बघा.